मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग जरा उशिरा आला बरं का प्रेक्षकांनो. तर सुरुवातीला आपण बघतोय सायली प्रियाला ओरडून म्हणते, प्रिया हा सगळा घाट तू सदा आणि मैनाला पैसे देते म्हणून घातलायस ना. त्यावर अश्विन म्हणतो, मला माहितीये सायली वहिनी, मला हे सगळं माहितीये. अर्जुन म्हणतो, तुला माहित असून सुद्धा अश्विन तू. आता सायली म्हणते, हो ना, तुम्हाला हिला जाब विचारावंसं वाटत नाही भाऊजी. अश्विन म्हणतो, ही गोरगरिबांना मदत करते तन्वी, तशीच ती सदा मैनाला करते. लगेच प्रिया म्हणते, सायली आणि अर्जुन तुम्ही ना यात मध्ये प्लीज पडू नका. मला ना माहित होतं की हे सगळं कळल्यावर तुमचा यावर विश्वास बसणारच नाहीये. नाही, म्हणूनच मी इतके महिने तुम्हाला काही सांगत नव्हते, काही कळू देत नव्हते. सायली म्हणते, प्रिया तू जर यांना आधीच मदत करत असती ना तर आम्हाला अगोदरच कळलं असतं. प्रिया कसली बनाव करते बघा, पण सायलीने तिचा हा बनाव तिच्यावर बरोबर उलटवलाय. प्रिया म्हणते, नाही ग सायली, कसं कळणार, अगं इतके दिवस मी अश्विनलाच कळू दिलं नाही. ते तर अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये एका गरीब माणसाने त्याच्या बॅगेतून पैसे चोरले म्हणून अश्विन अस्वस्थ होता. त्याला त्याला आनंद वाटावा, बरं वाटावं म्हणून मी हे सगळं त्याला सांगितलं. म्हणून मी त्याला सांगितलं की अशा माणसांना आपण आधीपासून मदत करतो. अश्विन म्हणतो, जाऊ दे ना तन्वी, तू कशाला त्यांना एक्सप्लेनेशन देत बसलीये, सोड बरं, त्यांना ते कधीच पटणार नाहीये. अश्विन कसा म्हणतो बघा, तन्वी तू पुण्याचं काम करतेस ना, आता दर महिन्याला मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार ह्या कामासाठी. प्रिया लगेच खुश होते बरं का. सायली म्हणते, प्रिया तू अचानक चांगली वागायला लागलीये त्याचं आश्चर्य तर आम्हाला आहेच, पण एक गोष्ट आज चांगली होतीये, ती म्हणजे अश्विन भाऊजीच्या हातनं पुण्य घडतंय आणि ते चांगलं आहे असं सायलीने पटल्यासारखं तिला दाखवलंय बरं का. लगेच प्रिया म्हणते, अश्विन दे ना. आता यांनी प्रत्येकाला काही पैशाचे लिफाफे दिलेत, काही पैसे आहेत त्यामध्ये, आणि मग हे सगळेजण निघून जातात बरं का. आता ही प्रिया आणि अश्विन हे पण दोघे आज जातात, पण प्रिया जाताना सायलीला असं लुक देते. आजचा एपिसोड पण छान दाखवलाय बरं का प्रेक्षकांना त्यांनी. सायली आणि अर्जुन आता प्रियाबद्दल बोलतायत बरं का. प्रिया आणि अश्विन घरात गेलेत. अर्जुन म्हणतो, कमाल आहे बाबा, ही पोरगी ना खरंच इम्पॉसिबल आहे हा सायली. सायली म्हणते, तिला माहित होतं अहो आपण सदा मैनाबद्दल तिला जाब विचारू, ती थोडीच खरं सांगणार होती, म्हणूनच तिने हा सगळा बनाव रचलाय. आता तिला कमी कमी वाटेल तरी की तिच्या या सगळ्या कृत्यामुळे आपल्याला समाधान झालंय, पण ते एका अर्थी बरंच झालंय, आता आपल्याला आपलं काम करता येईल. अर्जुन म्हणतो, पण ही किती खोटं बोलते ग, ही किती इझिली खोटं बोलते बघ ना सायली. आणि अश्विनला सुद्धा तिने सहज फसवलंय. सायली म्हणते अर्जुनला, तिचं सगळं हे खोटं बोलणं आपण सहज ऐकून घेतलंय खरी, पण तिला आता तिच्या खोटेपणाची शिक्षा मी देणार आहे. घास सरळ घेता नाही आला ना तर तो उलटा घ्यायचा. अर्जुन म्हणतो, ओ हो, म्हणजे सायली 2.0 आता तन्वीला शिक्षा करणार तर. ए बायको, सांग ना एक्झॅक्टली तू काय करणार आहेस. सायली म्हणते, थांबा, बघत राहा आता मी काय करते. सायली आता त्या लोकांना बोलवायला पुन्हा गेली आहे बरं का. अर्जुन विचार करतो, बापरे बिच्चारी प्रिया, आता सायली 2.0 पासनं तिला कोणी वाचवू शकत नाही. प्रियाची फजिती केली आहे बरं का आता सायलीने चांगलीच. ऑल द बेस्ट प्रिया, असा अर्जुन मनातल्या मनात बोलतो. अश्विन आणि प्रिया घरात आले. अश्विन तिचं कौतुक करून करून थांबे ना बरं का. अश्विन म्हणतो, कमाल आहे, म्हणजे कधी कधी वेडेपणा करतेस आणि कधी कधी काय विचार करतेस ग तन्वी दुसऱ्याचं. तुझं कौतुक कसं करावं तेच कळत नाही ग मला. प्रिया म्हणत असते, अश्विन अरे मला माहितीये, मी आधी खूप वेडेपणा केलाय, तुझा राग ओढवून घेतला होता मी रे, पण त्या रागातही तू माझ्यावर प्रेम करत राहिलास ना, म्हणून माझे डोळे उघडले बघ. तेवढ्यात तिथे पूर्णाजी आणि कल्पना ते आल्यात बरं का. अश्विन आता मोठेपणाने त्यांना सांगायला जातो, अगं मम्मा, पूर्णाजी तुम्हाला माहितीये आज तन्वीने काय केलं. पूर्णाजी म्हणतात, आता काय केलं. ते एक्सप्रेशन फार आवडले मला. कल्पना ताई आता काही बोलणार, तेवढ्यात अश्विन म्हणजे सांगणार असतो की हिने दान केलं वगैरे वगैरे. लगेच प्रिया म्हणते, अश्विन अरे अरे असं सांगत नसतात, म्हणजे उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताने कळायला नाही पाहिजे असं म्हणतात. तेवढ्यात आल्या बाई मोठ्या जाऊबाई सायलीच्या अंगात. सायली म्हणते, असं कसं प्रिया, तू एवढं मोठं काम करते तर त्याचं कौतुक नको का व्हायला, घरातल्या सगळ्यांना कळायला हवं. प्रिया, दादा, ताई या हो, या आतमध्ये या. सायलीने त्या सगळ्या माणसांना घरात बोलवले पुन्हा एकदा. पूर्णाजी जरा आश्चर्यचकित झाल्या की हे काय गडबड आहे बाबा नेमकी. सायलीला विचारतात कल्पनाताई, काय ग सायली. अगं हे, सायली म्हणते, आई गेले काही महिने प्रिया या लोकांना मदत करतीये पैशाची. हे ऐकून पूर्णाजीच्या भुवया उंचावल्यात बरं का. सायली म्हणते, आज तर प्रियाने यांना घरी बोलवलं आणि अश्विन भाऊजीच्या हाताने पुण्य केलंय, तिला याचं कौतुक तर मिळायला हवं ना आई. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तन्वी, कमाल आहे बाई, आम्हाला काही सांगितलं नाही तू. नाही, खरंच तू हे करत असशील तर आम्हाला अभिमानच आहे बरं का तुझा. प्रिया म्हणते, हो हो थँक्यू आई,
पण प्रिया गडबडली बरं का. प्रिया म्हणते, "अगं सायली, मी मी यांना दिले होते पैसे, तू परत का बोलवलंयस यांना इकडे?" सायली म्हणते, "अगं प्रिया, मला तुला आणखीन एक संधी द्यायची आहे ना." प्रियाचा चेहरा पांढरा पडलाय बरं का. अश्विनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. प्रिया म्हणते, "सायली, संधी? कसली ग संधी?" सायली म्हणते, "अगं प्रायश्चित्त घ्यायची." प्रिया म्हणते, "प्रायश्चित्त? काय बोलतेस सायली? अगं मला काही कळत नाहीये." प्रियाच्या बोलण्यात एवढा गोडवा वाढलाय, की आपल्याला रोज चहामध्ये साखर टाकायची गरज नाहीये. बघा आता काय होतं. सायली म्हणते, "अगं प्रिया, प्रायश्चित्त गं. अगं तुला आठवतं का, तू अश्विन भाऊजीशी लग्न करून घरी आली होती, तेव्हा असंच मी बोलवलं होतं माधुकर यांना. तेव्हा तू त्यांना किती त्रास दिला होतास, आठवतं का प्रिया?" आता सायलीने तो फ्लॅशबॅक आठवून दिलाय. सायलीने सुद्धा अन्नदानासाठी काही लोकांना घरी बोलवलं होतं. तेव्हा प्रियाने मध्ये काचा काय सांडल्या होत्या, त्या लोकांना त्रास काय दिला होता, तो सगळा सीन आज त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय बरं का पडद्यावर, की प्रिया सायलीला कशी हे करते, की "मी नाही धुणार त्या घाणेरड्या लोकांचे पाय", असं तिने सगळ्यांसमोर बोललेलं असतं बरं का. सायलीने मुद्दाम अश्विन समोर तो सगळा सीन रिक्रिएट केलाय बरं का प्रेक्षकांनो. फार भारी वाटलं बरं का हे बघताना. खरं सांगू, मनापासून मी हे रोजच सांगते, पण आज पण सांगते, की खरंच ठरलं तर मग या मालिकेचे भाग खूप इंटरेस्टिंग दाखवतायत. मला तर खरंच मजा येते हे सगळे मालिकेचे एपिसोड बघायला. प्रियाला ते आठवतं बरं का. सायलीने मुद्दाम त्या घटनेची आठवण करून दिलीये तिला. प्रिया म्हणते, "हो, अगं आठवलं मला. अगं हो, मी तेव्हा चुकीचं वागले होते सायली, पण मला त्या घटनेचा पश्चाताप आहे बरं." सायली म्हणते, "हो ना? मग आज तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून या सगळ्यांना जेवायला वाढायचं." प्रिया काळी पांढरी झाली ते ऐकल्या ऐकल्या. तिचे एक्सप्रेशन कमाल होते हा प्रेक्षकांनो. त्यातनं कल्पनाताई आणि पूर्णाजीचे एक्सप्रेशन्स बघा. बिचारा या लोकांच्या पोटाचं काही खरं नाही आता. सायली म्हणते, "पूर्णाजी नेहमी म्हणतात, अन्नदान हे सगळ्यात मोठं पुण्य असतं." अर्जुन म्हणतो, "अरे वा, म्हणजे किती छान आयडिया आहे. आता प्रिया, आता सगळ्यांना जेव घालणार तर." अश्विनला पण काही उमजेना बरं का. अश्विनही हो होला हो करतो. त्याचं काय, बिचारा जिथे लुडकवलं तिथे लुडकून जातो बिचारा अश्विन. अर्जुन म्हणतो, "सगळ्यांनी जेवून जायचं बरं का." अश्विन आता खुश होतो बरं का आणि म्हणतो, "तन्वी, जा तू पटकन कामाला लाग. मला खात्री आहे तू छान व्यवस्थित हँडल करशील." बरं, हिला एवढा सोपा पदार्थ दिलाय ना, की विचारू नका. प्रिया आता जरा टेन्शन मध्ये आहे. लगेच विमल म्हणते, "तन्वीताई, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, हा मी तुमची मदत करते." प्रियाला आता 1 मिनिटं उमजेना. मला वाटली बेशुद्ध होऊन पडते की काय. पूर्णाजी म्हणतात प्रियाला, "काय ग तन्वी, अगं कशाचा एवढा विचार करतेस?" अर्जुन फार हसत असतो बरं का. कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, एक काम कर, तू न खिचडी कर या सगळ्यांसाठी, ती पटकन होऊन जाईल. जा जा जा." "अगं बघतेस काय, जा ना किचन मध्ये." प्रिया म्हणते, "हो, जाते ना, जाते." मजा आली हा प्रेक्षकांनो तिचे हे हावभाव बघायला. हिला स्वयंपाक येत नाही, पण चला काहीतरी चांगलं होतंय बरं का. म्हणजे ही थोडाफार स्वयंपाक पाणी शिकते आणि काहीतरी चांगलं कर्म घडतंय हिच्या हातनं, असं म्हणायला हरकत नाहीये. आता हिच्या मागे मागे जाते ती विमल स्वयंपाकघरात. काय करावं हे सुधरेना प्रियाला. कुठून सुरुवात करावी, जरा घाबरली ती बरं का. आता एवढ्या लोकांची खिचडी कशी बनवायची. तिने चहाचं पातेलं घेतलं बरं का आधी. विमल ते तिच्या हातातनं घेते आणि तिला कुकर देते हातात आणि सगळं कांदा टमाटा काढून देते. इकडे पूर्णाजी एवढ्या इन्स्ट्रक्शन देत असतात, "तन्वी, बरं हात चालव. अगं सगळे लोक भुकेले आहेत, लवकर आवर बाई, जेवायला कर पटकन." इकडे विमल तिला मदत करत असते. डाळ तांदूळ सगळं विमलने काढून दिलंय बरं का. विमलची लगबग बघून मुद्दाम कल्पनाताई म्हणतात, "काय ग विमल, अगं तू कशाला लुडबुड करते तिच्या मध्ये मध्ये. तन्वीचं पुण्य तिचं तिला मिळू दे. चल ये इकडे आमच्याकडे, ये ग बाई." विमल म्हणते, "हो बाई, तन्वीताई बरोबर आहे ताईंचं. मी आले बाई. मी काही तुमच्यामध्ये लुडबुड करत नाही बरं का. आले." राहिलं प्रियाचा एक आधार होता राहिलेला शेवटचा, तोही निघून गेला. कल्पनाताई आता काहीतरी हळूच सांगतात विमलच्या कानात बरं का. विमल हसते आणि निघून जाते तिथून. आता मध्येच सायली ओरडते, "अगं प्रिया, ते डाळ तांदूळ ना थोड्या वेळ भिजत घाल, म्हणजे पटकन होईल ती खिचडी." अर्जुन म्हणतो, "अगं प्रिया, मीठ नको विसरू बरं का." सायलीला आपलं ती होश हो लावते बरं का. सगळे डब्बे बिब्बे काढले तिने आणि फायनली ती खिचडी झालीये. एवढी मेहनत केल्यावर प्रिया बिचारी खूप बारीक होणार बरं का आता. तिने खूप मेहनत केली बरं का प्रेक्षकांनो. आणि बराच वेळ त्यांनी एपिसोड आज खिचडी बनवण्यातच घालवलाय. सायलीला बरं मजा येत असते तिचा हा सगळा अवतार बघून. ते फोडणी काही तिला द्यायला जमेना, पण आता तिने कशी खिचडी केली आहे.
ही ही त्या माणसांनाच माहिती बिचाऱ्यांना. अर्जुन आता मनात विचार करतोय, हिला चांगलंच कळलं असणार आहे आता सायलीच्या नादी लागलं तर काय होतं? माझ्या बायकोच्या नादी लागलं तर काय होतं? असं तो मनातल्या मनात बोलतो आणि हे सगळे एकमेकांकडे बघून हसत असतात. प्रियाला चांगलीच अद्दल घडवली आहे यांनी असं म्हणायला हरकत नाहीये. आणि खरंय ना प्रेक्षकांनो, ही उठसूट खोटं बोलते. सायलीने तिला छान धडा शिकवलाय. आता ही थकून गेली आहे बरं का तेवढी खिचडी करून. पुढे बघा आता प्रतिमात्याचा सीन त्यांनी घेतलाय. प्रतिमात्याला ना आठवण येते बरं का तन्वीची, छोट्या तन्वीची, आणि त्यांनी एका हातात छोट्या तन्वीचा फोटो घेतलाय आणि एका हातात प्रियाचा फोटो घेतलाय. आता तो फोटो बघून त्या जरा इमोशनल झालेल्या असतात. त्यांना लहानपणीची ती तन्वी आठवते. आई, आई असं ती धाव घेते ना प्रतिमात्याकडे लहानपणी, ते त्यांना आठवतं ते सगळं. आता या सुमनताई येतात आणि म्हणतात, काय हो वहिनी, अरे वा, आज अचानक तन्वीच्या लहानपणीच्या वस्तू का काढल्यात तुम्ही? प्रतिमात्या म्हणतात, अगं सुमन, तन्वीनं लहान असतानाचा तिचा चेहरा पाहिला ना की माझं मन मायेने भरून येतं ग. आता त्यांनी एका हातात तो फोटो घेतलाय आणि मोबाईलमध्ये त्या प्रियाचा फोटो बघतायत आणि तो फोटो बघून म्हणतात, बघ ना ग सुमन, अगं प्रियाचा म्हणजे यात आपल्या मोठ्या तन्वीचा चेहरा पाहिल्यावर मला असं का होत नाही ग? सुमन म्हणते, वहिनी, तुम्हाला तिची कारस्थानं खोटेपणा आठवत असेल ना, म्हणून असं होत असेल. प्रतिमात्या म्हणतात, नाही ग. प्रतिमात्या सुमनताईला म्हणतात, नाही ग सुमन, असं नाही वाटत. या घरात परत आले तेव्हा मला काही आठवत नव्हतं. म्हणजे बघ ना, तेव्हा मला ह्यांच्याबद्दल किती आदर वाटायचा, प्रेम वाटायचं, पण मला ना तन्वीबद्दल कधी काही वाटलंच नाही ग. म्हणजे मला तर तिचा स्वभाव सुद्धा माहित नव्हता. आपलं मूल चुकलं म्हणून कुठली आई माया करायची थांबते का ग? सुमन म्हणते, हो वहिनी, मला कळतंय. माया तर तन्वीच्या मनात तुमच्यासाठी नाहीये वहिनी, कारण तिने तुम्हाला रक्त नसतं का दिलं तर? प्रतिमात्या म्हणतात, हो ग सुमन, मला कळतंय ग. माझ्यात आणि तन्वीमध्ये कुठलंच नातं नाहीये. जिथे नातं असतं ना सुमन, तिथे ओढ असते ग. सुमनताई म्हणतात, हो वहिनी, खरंय तुमचं. जिथे नातं आहे तिथे ओढ असतेच. हे खरंच आहे तुमचं. आता जेव्हा हे वाक्य बोलतात ना प्रतिमाताई, तेव्हा लगेच या सुमन म्हणतात, अहो वहिनी, मी ना जरा मंदिरात जाऊन येऊ का? मला तेवढं शांत वाटेल. प्रतिमात्या म्हणतात, चल चल, मी हे आवडते आणि मी येते ना तुझ्या बरोबर. सुमन म्हणते, नको नको वहिनी, मी जरा एकटीच जाते, थोडा वेळ स्वतःसोबत घालवते असं वाटतंय, चालेल ना तुम्हाला? प्रतिमात्या म्हणतात, बरं, हरकत नाहीये, तू जा हं, पण लवकर ये. सुमन म्हणतात, हो हो, येते वहिनी. मला असं वाटतंय प्रेक्षकांनो, कदाचित सुमन नागराजला जेलमध्ये भेटायला जाईल. म्हणजे त्यांच्या वागणुकीवरनं असा एक अंदाज आलाय बरं का. तुम्हाला काय वाटतं मला सांगा नक्की कमेंटमध्ये. सुमन म्हणते, बरं वहिनी, येते हं, असं म्हणून सुमन आता निघून गेलीये बरं का. आता पुढे त्यांनी पुन्हा या प्रियाचा सीन कंटिन्यू घेतलाय. फायनली ती खिचडी झाली एकदाची. बिरबलाची खिचडी तशी आपल्या प्रियाची खिचडी. प्रिया ते खिचडीचं पातेलं बाहेर आणते आणि या पूर्णाजीला बघून म्हणते, आता वाढायला घेऊ का? आणि या सगळ्या लोकांना म्हणते, मी केलेलं गोड मानून घ्या बरं. सायली म्हणते, थांब अगं प्रिया, तू अन्नदान करतेस ना, मग एक काम कर, आधी पाद्यपूजा कर, मग खऱ्या अर्थाने तुला पुण्य मिळेल. प्रिया म्हणते, पाद्यपूजा म्हणजे काय? पूर्णाजी म्हणतात, अगं आधी त्यांचे पाय धु, त्याला हळद कुंकू लाव, नमस्कार कर आणि मग वाढायला घे. आता पूर्णाजीने असं सांगितल्यावरती एवढं मेहनत करायची म्हटल्यावरती बाप रे. वाकून वाकून पाठ दुखली बिचारीची. पूर्णाजीने हे सांगितल्यावर प्रिया अश्विनकडे बघत असते बरं का. पूर्णाजी म्हणतात, अश्विनकडे बघू नकोस तन्वी, त्याला काय माहिती याच्यातलं. नवरे अशा वेळेला बरोबर बाजूला सरकतात. लगेच अश्विन म्हणतो, हो अगं तन्वी, पूर्णाजी सांगते तसं कर हा. अर्जुन इतका हसायला लागतो. आता प्रियाला उमजेना सुरुवात कुठून करावी. शेवटी ती विमल तिच्या हातात ते देते संध्यापात्र आणि तो कलश आणि तिला म्हणते, धुवा तन्वीताई, पाय धुवा. तिला आधीच कंटाळा या सगळ्या गोष्टींचा आणि त्यातनं तिला हे करायला लावलंय सायलीने. कल्पनाताई म्हणतात, अगं असं उकड नको बसू, खाली बस, पूजा कर आणि तो नॅपकिन काढ त्या याच्यातनं संध्यापात्रातनं आणि ते कर, ते पाय धू त्यांचे आधी. प्रिया तोंडाला हात लावत असते, नाकाला हात लावत असते आणि ते पाय धुवत असते त्या लोकांचे. यांना फार मजा येते प्रियाची फजिती पाहून, सगळ्याच सुभेदारांना. प्रिया या सगळ्यांचे पाय धुते आणि पुढे पुढे जात असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं अगं, ते पाद्यपूजा झाल्यावर नमस्कार करावा सगळ्यांना. सायली आता मनात विचार करते, सदा आणि महिन्याला पैसे देतेस, या गोष्टीसाठी या लोकांचा वापर करत होतीस ना, मागच्या वेळेला
तू या लोकांचा अपमान केला होतास प्रिया, हे सायली मनात बोलते बरं का प्रेक्षकांनो. प्रिया, मागच्या वेळेला तू अशा गरजू लोकांचा अपमान केला होतास मला त्रास देण्यासाठी, आता ही सगळी त्याची परतफेड आहे असं समज. सायली हे सगळं मनातल्या मनात बोलते आणि प्रियाने फायनली आता सगळ्यांची पाद्यपूजा केली आहे आणि आता वाढायला सुरुवात केली आहे. थकून गेली बिचारी, सगळे किती हसतात बघा ना तिला. प्रियाची फजिती बारीच झाली आहे बरं का. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. प्रिया म्हणते आता वाढायला घेऊ का, वाकून वाकून तिची पाठ दुखत असते बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवलंय तर तिचं एक्सप्रेशन, कमाल काम करते यार ही ऍक्टर. आता तिने सगळ्यांना वाढलंय फायनली आणि कोणाला काय हवं नको सगळं विचारत असते बरं का. पण आता वाढू का असं विचारल्यावर पूर्णाजी म्हणतात, अगं असं विचारायचं नसतं तन्वी, वाढायचं असतं डायरेक्ट. अश्विनला काय कौतुक वाटतंय बायकोचं, वा 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 वा. प्रिया आता मनात विचार करते, या चांगुलपणाचं नाटक मला मागात पडते. या सदाचं आणि मैनाचं नातं लपवता लपवता माझं नातं उघडं पडू नये म्हणजे झालं. काय काय करावं लागतंय मला सदा मैनाचं नातं लपवण्यासाठी. प्रिया हे सगळं मनातल्या मनात बोलत असते बरं का आणि सगळ्यांना म्हणत असते पोटभर जेवा, हा पोटभर जेवा. आणि प्रत्येकाला प्रियाने अगदी आग्रह करून जेव घातलाय बरं का. आणि पूर्णाजी म्हणत असतात, अगं असं विचारायचं नसतं, वाढ त्यांच्या पाण्यातलं संपलंय ना. फायनली हा प्रियाचा सीन संपला. प्रिया सॉलिडच थकली आहे. पण आता सायली बाईचे चक्र फिरायला लागलेत ना. रात्र दाखवली आहे त्यांनी. सायली अर्जुन बेडरूम मध्ये असतात आणि झालेला सगळा प्रकार सायलीला आठवतोय बरं का. सायली आणि अर्जुन आता काय तर्क लावतात ते बघा. सायली आता अर्जुनला म्हणते, हे बघा प्रिया लोखंडेला जे काही पैसे देते ना त्या कथांवर माझा काही विश्वास नाहीये. माझं मन मानतच नाहीये. म्हणजे तिचा आणि सदा मैनाचा काय संबंध असणार आहे. अर्जुन म्हणतो, सायली आपल्याला तेच शोधायचंय, पण मला नाही वाटत आपण त्या सदा मैनाला थेट जाऊन विचारलं तर ते खरं सांगतील. सायली म्हणते, ते तर एक नंबरची खोटारडी माणसं आहेत. आणि प्रिया जर त्यांना दर महिन्याला अशी मदत करत असेल ना तर ते प्रियाच्या विरुद्ध अजिबात तोंड उघडणार नाहीत. अर्जुन आता म्हणतो, हो बरोबर आहे तुझं. आणि तेवढ्यात त्याला मेसेज आलाय फोनवर साक्षीच्या बाबतीत. चैतन्याने मेसेज केलाय बरं का त्याला. आता जरा घाबरतो बरं का अर्जुन, पण तरी तो मेसेज वाचतो. सायलीच्या नकळत अर्जुन तो मेसेज वाचत असतो. मेसेज मध्ये लिहिलेलं असतं, तो माणूस आहे की बाई ते कळत नाहीये, महिपतच्या घरातनं कोणीतरी बाहेर पडलंय. सायली आता त्याला बघते फोनमध्ये बिझी असताना अर्जुनला आणि म्हणते, काय झालं, तुमचं लक्ष कुठे आहे. अर्जुन म्हणतो, अगं नाही ते सांग म्हणजे सदा आणि मैनाबद्दलच मी विचार करत होतो. सायली म्हणते, अहो आपण असं काहीतरी माणूस शोधायला हवं जे सदा आणि मैनाबद्दल खरं सांगेल आपल्याला, म्हणजे तरच आपल्याला सत्यापर्यंत जाता येईल ना. अर्जुन म्हणतो, ते तर बरोबर आहे तुझं, पण अशी कुठली व्यक्ती असेल. अर्जुन असं बोलतो आणि पुन्हा एकदा त्याला मेसेज येतो की तो माणूस बोलायला सगळं तयार आहे, पण आपल्याला त्या माणसाशी जाऊन भेटावं लागेल. त्या माणसाला जाऊन तू भेट, त्या माणसाकडनं काही कळेल का, काही माहिती मिळेल का हे बघ. चैतन्याने मेसेज केलाय असं अर्जुनला. अर्जुन पुन्हा मेसेज वाचण्यात दंग होतो. सायली आता चिडते आणि त्याच्या हातातनं मोबाईल हिसकवते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, बघू बरं मला. अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस, क्लायंटने मला मेसेज केलाय तो वाचतोय ना मी. सायली म्हणते, हे सगळं तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता ना, आपण सदा महिन्याबद्दल बोलतोय, काय चाललंय तुमचं केव्हाचं, बघू बरं कोणाचा मेसेज आहे. अर्जुन म्हणतो, नाही अगं आण ना इकडे, मी रिप्लाय करतो ना. अर्जुन असं म्हणतोय आणि तिच्या हातातनं मोबाईल घ्यायचा प्रयत्न करतोय. सायली म्हणते, थांबा मीच सांगते त्या क्लायंटला. सायली जरा जास्ती करते बरं का, हे जाणवत आहे, पण असो काहीतरी सस्पेन्स वाढवायचा म्हणून हा सीन घेतलाय. सायली आणि अर्जुन आता त्या फोनची झटापटी करत असताना अचानक फोन डिस्कनेक्ट होतो, स्विच ऑफ होतो. त्यामुळे अर्जुन फार खुश होतो आणि म्हणतो, बंद झाला फोन, बंद झाला. सायली म्हणते, घ्या आता तो फोन. त्यालाही कळलं. सायली अर्जुनला म्हणते, बघा त्या मोबाईलला पण कळलंय की तुमचं लक्ष त्याच्यात सध्या असू नये. अर्जुन म्हणतो, अरे वा, मोबाईल आहे का माझी बायको. सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, झालं तुमचं, झालं आता मुद्द्याचं बोलणार आहात का. अर्जुन म्हणतो, हो बोलूयात. सायली म्हणते, हे बघा सदा आणि मैनाकडे आपण जेव्हा गेलो तेव्हा ते काय काय बोलत होते, कोणाविषयी बोलत होते, आपण ते आठवूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल ना की आपण त्यांच्याविषयी कोणाकडे बोलायचंय. आता हे दोघं जरा वेळ विचार करतात आणि त्यांना अचानक आठवतं की ती बाई तीच ही बाई होती जिने लहानपणी सायलीला विकत घेतलं होतं, म्हणजे असा यांचा गैरसमज आहे. अर्जुन आणि सायली मोठ्याने ओरडतात, ती बाई. येस, सायली म्हणते, हो तीच बाई. अहो ज्या बाईला सदा मैनाने त्यांची पोरगी देऊन टाकली होती ना, म्हणजे त्यांनी बदल्यात पैसे घेतले होते, ही बाई आपल्याला काही ना काही खरं सांगू शकते. अर्जुन म्हणतो, करेक्ट, आपण तिच्याकडे जाऊन विचारूयात तिला. म्हणजे त्यावेळेला काही पॉइंट नव्हता, पण आता आपल्याला बरीच माहिती तिच्याकडनं मिळू शकते. उद्याच आपण तिच्याकडे जाऊयात. सायली म्हणते, हो, प्रियाचा सदा मैनाशी काय संबंध आहे
हे आपल्याला ती बाई सांगू शकते. अर्जुन आणि सायलीने अंधारात तीर मारलाय. पण आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. अर्जुन सायली त्या बाईकडे जातात आणि सगळं सत्य जाणून घेतात प्रियाच्या खऱ्या शाळेत जाऊन. आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. हे सगळे सुभेदार जेवायला बसलेत. सायली म्हणत असते, आई तुम्ही बसा बरं जेवायला. कल्पनाताई आता बसतात तिथे जेवायला, पण त्यांचं मन नसतं जेवण्यामध्ये. त्या म्हणतात, मला ना बाई भूकच लागत नाही आजकाल. मला अस्मिताची ना खूपच काळजी वाटते. तिचे दिवसही भरत आले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू पण नाहीये. अस्मिता कधी बाळंतीण होईल ते देवासच माहिती बाबा. आता किती दिवस झाले प्रेक्षकांनो, आता दाखवायला हवं होतं त्यांनी. पण बघूयात, काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट येईल त्यासोबत. प्रतापराव म्हणतात, हो ना, अस्मिताने उगाच या वेळेला टेन्शन घेणं बरं नाहीये. प्रतापराव म्हणत असतात, आपली अस्मिता जेव्हा बघाव तेव्हा टेन्शन मध्येच असते. तिचं ह्या अवस्थेत असं उदास राहणं बरोबर नाही. पूर्णाजी म्हणतात, हो ना, मला पण अस्मिताची फारच काळजी वाटते. पण आपल्या अस्मिताच्या बाळंतपण होईपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही ना, उगाच घरात कडवटपणा नको. सायली म्हणते, मी एक सुचवू का? म्हणजे आपण अस्मिताताईंसाठी त्या सचिन भाऊजीशी थोडंसं बरं वागूयात का? हे अर्जुनला अजिबात पटत नाही. अर्जुन म्हणतो, काय? सायली म्हणते, हो ना, म्हणजे आपण सचिन भाऊजीशी नीट वागत नाही ह्याचाच अस्मिताताईंना त्रास होतोय ना. मग आपण तात्पुरतं का होईना, म्हणजे सचिन भाऊजींच्या चुकांकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करूयात आणि अस्मिताताईंना चांगलं वाटावं म्हणून त्यांच्याशी जरा नीट बोलूयात. म्हणजे अस्मिताताईंचं डोकंही शांत राहील ना. म्हणजे त्यांनाही मग त्या सचिन भाऊजीच्या चुका हळूहळू जाणवायला लागतीलच. अर्जुन म्हणतो, सायली, त्या सचिनशी खोटं खोटं चांगलं वागणं मला जमणार नाही. मी अजिबात त्याच्याशी चांगलं वागणार नाहीये. सायली म्हणते, अहो मी कुठे म्हणते की तुम्ही त्याच्याशी गोड वागा. अहो मी एवढंच म्हणते की तुम्ही अस्मिताताईंचा थोडासा विचार करा. अस्मिताताईंना बरं वाटेल. म्हणजे आपण काही त्या माणसाशी गोडच बोलायला हवं असं नाही, पण ठीक आहे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय असंही अस्मिताताईंना वाटायला नको. प्रतापराव म्हणतात, अस्मिताला बरं वाटावं म्हणून मी तर हे करायला तयार आहे. पूर्णाजी म्हणतात, हो, आपल्याला अस्मिताच्या बाळांपणापर्यंतच हे सगळं करायचंय. अर्जुन, मला सायलीचं म्हणणं पटतंय बरं का. नाही म्हणजे सचिनला या घरात आपण सहन करतच होतो, तसंच आपण मनावर दगड ठेवून बरंही वागू ना थोडं त्याच्याशी. तेवढ्या तिथे प्रिया आणि अश्विन पण आलेत बरं का. प्रतापराव म्हणतात, अर्जुन खरंच रे, म्हणजे आपल्याला सगळं माहीत असूनही आपल्याला हे थोडंसं त्याला चांगलं वागवावंच लागेल ना. अश्विन आता तिथे येत म्हणतो, हे काय, मला नाही पटलं, हा ऑप्शनच नाहीये. तो सचिन एवढा मूर्खासारखा वागलाय आणि आपण त्याच्याशी नीट वागायचं? नाही नाही, मला हे पटतच नाहीये. प्रिया लगेच म्हणते, अश्विन तू असं का बोलतोयस? अरे बाबा आणि अर्जुन सुद्धा नाईलाजाने वागणार आहेत ना त्या सचिनशी चांगलं, पण तू कशाला नाही नाही म्हणतोयस अश्विन? प्रिया आता लगेच गोड गोड बोलते बरं का अश्विनला आणि म्हणते, अश्विन या घरचा आनंद महत्वाचा आहे आणि अस्मिताला सपोर्ट करणं महत्वाचं की नाही या क्षणाला. मला वाटतं की तू ऐकायला हवंस अर्जुनचं आणि बाबांचं. आता असं बोलते आणि मनातल्या मनात विचार करते, सायली तुला सपोर्ट करणं मला फायद्याचं आहे ग, आणि तुझा हा प्लॅन मी हाणून पाडते की नाही सायली ते बघच. प्रिया हे शेवटचं वाक्य मनातल्या मनात बोलते. सायली म्हणते, मी आलेच, सचिन भाऊजी आणि अस्मिताताईंना बोलवते मी. असं म्हणून सायली आता अस्मिताच्या रूममध्ये निघून जाते बरं का. प्रिया आता लगेच म्हणते अश्विनला, अरे अश्विन तू उभा कायस, बस बस, अरे अर्जुनच्या जवळ बस, ये ना. चांगुलपणाचा कहर मांडलाय बरं का प्रियाने. बाप रे. आता कल्पनाताई पाहतच राहतात तिच्याकडे. सगळ्यांना आता वाढून देत असते बरं का ही, म्हणजे सायली नाहीये ना तिथे, तर लगेच आता जाऊबाई सरकल्यात वाढायला. प्रिया पूर्णाजीला वाढताना पूर्णाजी लगेच म्हणतात, अगं तन्वी, कोशिंबीर डाव्या बाजूला वाढायची असते आणि भाजी उजव्या बाजूला. तू बरोबर उलट करतेस तन्वी. काय ग, हे बघ कसं असतं बेटा, काम करण्याचं म्हणजे उत्साह वगैरे ठीक आहे, पण ना काम सुद्धा, अगं त्यासाठी काम सुद्धा शिकायला हवं की नाही तू. कल्पनाताई म्हणतात, तन्वी तू ना इंटरनेटवरती सगळी माहिती घे, तुला मिळेल तिथे सगळी माहिती. तुला घर सांभाळायचंय की नाही, इच्छा आहे ना तुझी, मग घे सगळी माहिती. प्रिया लगेच, हो चालेल ना आई, असं म्हणून सगळ्यांना वाढत असते. आता हा शेवटचा सीन आहे. अस्मिता आता या सचिनकडे आली आहे आणि सचिनला म्हणत असते, ए सचिन चल ना, मला ना रूम मध्ये बसून जेवायचा कंटाळा आलाय रे, आपण सगळ्यांसोबत बाहेर बसूयात ना जेवायला. सचिन म्हणतो, अस्मी दुपारी मी बाहेर आलो होतो ना, काय झालं? अगं मम्मा आणि पूर्णाजी माझ्याकडे बघत सुद्धा नव्हत्या, अदृश्यासारख्या, मी अदृश्य आहे असं करत होत्या. अस्मिता म्हणते, असं काय करतो सचिन, कोणी बोललं नाही तरी मी असते ना तिथे तुझ्यासाठी. सचिन म्हणतो, अगं काय ग अस्मी, दरवेळेला काय मी माझा अपमानच करून घेऊ? अस्मिता म्हणते, ए असं का बोलतोयस तू सचिन,
पूर्णाजी तुझ्याशी बोलली होती ना, तुला जे हवंय ते वाढ म्हणाली होती मला पूर्णाजी. सचिन म्हणतो, नाही ग अस्मी, ते सगळे ना तुझं मन राखण्यासाठी असं वागतात. अस्मिता म्हणते, अरे असं काय करतो सचिन, ते सुद्धा एक पाऊल पुढे जातायत ना, मग आपण नको का पुढे जाय. अरे घरातलं वातावरण शांत कसं होईल रे सचिन. सचिन म्हणतो, हे बघ, लेट मी क्लिअर यू. हे बघ अस्मिता, मी ना तुझ्यासाठी मी इथे राहतोय, म्हणजे तुझी डिलिव्हरी होईपर्यंत, तुला बरं वाटावं म्हणून. नाहीतर मी माझ्या घरी निघून गेलो असतो कधीचा. म्हणजे इथे सगळ्यांचं वागणं मी एक्सेप्ट करायचं. प्लीज तू माझ्याकडे हा हट्ट धरू नकोस हं. अस्मिता म्हणते, अरे ठीक आहे ना, मला पण वाटतं ना सचिन, अरे माझ्या माहेरच्या माणसांचं आणि तुझं चांगलं व्हायला हवं. त्यांनी तुझ्याशी चांगलं वागायला हवं, अगदी पूर्वीसारखं. सचिन पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली येते तिथे आणि म्हणते, चला ना, सगळेजण वाट बघतायत तुमची जेवण्यासाठी. अस्मिता खुश होऊन म्हणते, काय आमची वाट बघतायत सगळेजण बाहेर, तेही जेवणासाठी. सचिनही आश्चर्यचकित होतो बरं का, की नेमकी ही काय भानगड आहे. बघूयात आता पुढे काय घडतंय. आजचा एपिसोड इथे संपलाय बरं का प्रेक्षकांनो, पण पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आता ती बाई नाही का, जिच्याकडे प्रियाला विकलं होतं या सदा मैनाने, ती बाई आहे ना, त्या बाईकडे सायली अर्जुन गेलेत आणि तिच्याकडनं माहिती मिळते त्यांना. ती बाई म्हणते, मला 5वी मुलगी विकली होती सदा मैनाने त्यांची. तुम्ही जा त्या पोरींच्या शाळेत जा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तिथे गेल्यावर सगळं क्लिअर होतं. तिचं म्हणजे प्रियाचं नाव बबली सदाशिव लोखंडे. प्रियाच्या शाळेत गेल्यावर अर्जुन आणि सायलीला सगळं सत्य कळतं, की ही खरी तन्वी नसून ही बबली सदा लोखंडे आहे. म्हणजे सदाशिव आणि मैनावती हिचे खरे आईवडील आहेत. अर्जुन आणि सायली आता हे सत्य कसं सगळ्यांसमोर आणतायत ना प्रेक्षकांनो, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला, खरंच प्रिया एक्सपोज होईल का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप मोठा ट्विस्ट आहे प्रेक्षकांनो, मजा येणार आहे पुढे बघायला. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. एपिसोडला लाईक करा आणि कसा वाटला मला नक्की कळवा. चला तर मग उद्याचा एपिसोड धमाकेदार आहे, एक्साइटेड आहे. मीही वाट बघणार आहे उद्याच्या एपिसोडची, तुम्हीही बघणार आहात ना. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत मंडळी टेक केअर, धन्यवाद.